अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केलाय। अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण राज्याच्या राजकारणात घडलेला हा महाभूकंप नेमका घडला कसा याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। हा भूकंप कसा झाला, पडद्यामागे काय घडामोडी घडल्या आणि दादा विरोधी पक्षनेते ते उपमुख्यमंत्री असा प्रवास त्यांचा कसा काय घडला, ते कसे बनले, पाहूयात अजित पवारांच्या बंडाची इनसाइड स्टोरी। मी अजित अनंतराव पवार। अजित पवारांनी ही शपथ घेतली आणि ते पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले। शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी शिवसेना भाजपशी घरोबा केला। गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती आणि अजित पवारांनी त्या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब केलं। पण अजित पवारांचं हे बंड आणि त्यानंतर झालेला शपथविधी हा काही अचानक झालेला नाहीये, तर त्यासाठी मागचे काही दिवस जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली होती। आषाढी एकादशीला शासकीय पूजा आटोपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले। काही वेळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथे आले आणि काही वेळातच दोन्ही नेत्यांनी दिल्ली गाठली। शिंदे फडणवीस दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी पोहोचले। कोणतीही सुरक्षा नसलेल्या साध्या कारमधून अजित पवार गुप्तपणे बैठकीत सहभागी झाले। अमित शहांच्या निवासस्थानी शिंदे, फडणवीस, अजित पवारांमध्ये 2 तास चर्चा। नव्या सत्ता समीकरणाचा फॉर्म्युला, मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपावर चर्चा, आमदारांच्या बळानुसार सत्तेचा समतोल, आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपावर शिक्कामोर्तब। अजित पवारांसोबत किती आमदारांचं समर्थन आहे याची यादी अमित शहांना देण्यात आली। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची योजना आखण्यात आली। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। आपल्याला प्रदेशाध्यक्ष बनवा, अन्यथा मी माझा निर्णय घेतो अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती। त्याप्रमाणे अजित पवारांनी रविवारी सकाळी त्यांच्या समर्थक आमदारांना देवगिरी बंगल्यावर बैठकीसाठी बोलावलं। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाची सर्वात आधी कुणकुण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लागली। त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांना तात्काळ अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी देवगिरी बंगल्यावरती पाठवलं। मात्र देवगिरी बंगल्यावरती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक पार पाडली होती आणि सर्वांना विश्वासात घेऊन आपण आज मंत्रिमंडळामध्ये समावेश होत असल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे सुप्रिया सुळे यांची जी समजूत आहे ती एक प्रकारे फेल ठरली आणि अजित पवार यांनी त्यांचं धाडसी पाऊल उचललं आणि आज अखेर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये समावेश करत शपथ देखील घेतला। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जाहीरपणे संघटनेची जबाबदारी देण्याची मागणी शरद पवारांकडे केली होती। मात्र त्यानंतर अल्टिमेटम दिलेल्या वेळात त्यावर काहीच कारवाई झाली नाही। शिवाय सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केल्यापासून अजित पवारांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। एकामागून एक घडत गेलेल्या या घटनांनी अजित पवारांना बंड करण्यास प्रवृत्त केलं, तर तिकडे भाजपच्या गोटात दादांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट आधीपासूनच तयार होतं। या सगळ्या घटनांचं टायमिंग अचूक बसलं आणि अजित पवारांचं बंड यशस्वी झालं। मी अजित अनंतराव पवार। उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।